नमस्कार सर्वांना. बघा, मी आज उपवासाची रेसिपी बनवलेली आहे. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. उपवासाची खिचडी किंवा आपण उपीटसुद्धा म्हणू शकतो याला. किती छान बनवून तयार झालेलं आहे. तर चला दाखवते कशा पद्धतीने बनवलेलं आहे. तर इथं साहित्य दाखवते काय घेतलेलं आहे. तर इथं मी भगर घेतलेली आहे, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आणि बटाटा घेतलेला आहे. आता उपवासाला आमच्याकडे याच्यामध्ये दुसरं काहीच घेत नाही, त्यामुळे मी घेतलेलं नाही आहे. आपल्याकडे जर का कढीपत्ता, कोथिंबीर किंवा जिरे वापरत असेल तर आपण नक्कीच घ्या. तर आता मी कढई गरम करायला ठेवली आहे. तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये टाकायचा आहे बटाटा. म्हणजे बटाटा सर्वात पहिले टाकायचा, तो छान फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामुळे बघा, तेल गरम झाल्यावर मी सर्व बटाटा टाकून घेतलेला आहे आणि ह्या बटाट्याला छान फ्राय करायचा आहे आपल्याला. या पद्धतीने जर का आपण भगर बनवली तर कुणीच म्हणणार नाही की मला भगर आवडलेली नाही. खूप छान होते आणि खायलाही खूपच छान लागते. बघा, बटाटा फ्राय झालेला आहे. आता यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकली. भगर ही उपवासाला म्हणूनच खायची नाही, तर कधीतरी आपण आरोग्यासाठी पण भगर खायची असतात. तर भगरीमध्ये खूप सारे फायबर असतं, ते आरोग्यासाठी आपल्याला फायद्याचं ठरतं. आता मिरची पण फ्राय झाली होती. यामध्ये मी भगर टाकून घेते. भगरला छान फ्राय करणार आहे मी थोडा वेळ. बघू शकता अशा पद्धतीने. चवीपुरतं मीठ टाकते आणि परत मिक्स करून घेते. बघू शकता छान मिक्स करून घेतलेले आहे मी. आता यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत. तर आपण 1 वाटी भगर घेतली होती, त्याच वाटीने आपल्याला 3 वाटी यामध्ये पाणी टाकायचं आहे. हे प्रमाण तर मी माझ्यासाठी परफेक्टच आहे. मला जास्त पण गाळ शिजलेली भगर नाही आवडत. एका वाटीसाठी 3 वाटी पाणी टाकून भगर शिजवलेली खूप छान लागते. एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच करून बघा तुम्ही. आता झाकण ठेवून कमी गॅसवरच आपल्याला शिजवून घ्यायची आहे. भगर शिजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजल्या जाते. म्हणजे की जास्त वेळ घेत नाही आहे शिजण्यासाठी. कमी गॅसवरच होऊ द्यायची. तर चला बघूया आपली भगर झाली की आहे का. थोडा वेळ झालं होतं, पाणी सर्व आटून घेतलेलं आहे. बघा, छान दिसत आहे. दाखवते, आपली भगर बनवून तयार झालेली आहे. म्हणजे सर्व पाणी आटलेलं आहे बघू शकता आणि भगरसुद्धा छान शिजलेली आहे. बघा, खूप छान लागते. साधे आणि सोपी रेसिपी आहे. उपवासासाठी बनवली आहे मी, त्यामुळे याच्यामध्ये काहीच टाकलं नाही. विदाऊट जर का आपल्याला खायची असेल तर यासाठी टेस्टसाठी खूप सारं काही टाकायचं. जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर असे बनवून खायची. पण मी ही उपवासाची आहे त्यामुळे काहीच टाकलेलं नाही आहे. आपल्याला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.